एक माणूस एका मुलीचा किस करत होता. किस करता करता ती मुलगी अचानक त्या माणसाची जी जीभ आहे आपल्या दोन्ही दाताच्या मधोमध आणते आणि एका झटक्यात तोडून काढते. आता तिने असं का केलं हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कानपूरमधली घटना आहे. कानपूरमध्ये एक मुलगी राहत होती आणि त्याच गावामध्ये एक माणूस राहत होता. ज्या माणसाचं लग्न झालेलं होतं त्याला 2 लेकरं होते, बायको होती आणि सुखी परिवार होता. सगळं काही सुरळीत चालत होतं. तो ज्या परिवारामध्ये होता त्या परिवाराचं त्या गावामध्ये थोडं जास्त चालायचं. त्या कारणामुळे त्या परिवारासोबत जास्त कोणी खेटायचं नाही. आता जी मुलगी होती ती थोडी गरीब घराण्यातली होती, चांगली होती आणि ती मुलगी आपलं काम, आपलं शेत, आपलं काम, आपलं शेत हे तिचा डेली रुटीन होता. आता तो माणूस त्या मुलीच्या पाठीमागं खूप दिवसा अगोदरपासून लागलेला होता. तो माणूस ती मुलगी एकली जिथं जाताना दिसली तिच्या पाठीमागं जायचं. तिला थोडं छेडण्याचा प्रयत्न करायचा, तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा, तिच्याकडं जाण्याचा प्रयत्न करायचा आणि कित्येक वेळा त्या मुलीनं त्या माणसाला सांगितलं होतं, की "बाबा रे, मी तुला लाईक करत नाही, तू मला आवडत नाहीस, तर माझ्या मागं-मागं फिरू नको." तर त्या मुलाला अजिबात समजलं नाही. आपण मुलगा नाही, माणूस म्हणूयात. तर त्या माणसाला अजिबात समजलं नाही. तो माणूस तिच्या पाठीमागं जायचाच. त्या मुलीने तिच्या परिवाराला सांगितलं, तिच्या भावांना सांगितलं, तिच्या वडिलांना सांगितलं आणि सगळ्यांनी मिळून सुद्धा त्याच्या परिवारवाल्यांना सांगितलं, त्याला सांगितलं, तरीसुद्धा तो माणूस ऐकत नव्हता. गावातले कित्येक लोकं होते, त्या लोकांनी त्याला सांगितलं, की "बाबा असं करू नको, हे चुकीचं आहे." पण तो माणूस ऐकत नव्हता, कारण की पॉवर होती त्याच्यापाशी. त्या कारणामुळं एक दिवस ती मुलगी अशीच शेतामध्ये माती आणण्यासाठी जाते आणि याच्या नजरेमध्ये पडते. याला कळतं की तिची मुलगी आहे ती एकलीच शेतामध्ये माती आणण्यासाठी जाते. तर हे चान्स बघून तो माणूस तिच्या पाठीमागे जातो. आजूबाजूला बघतो तर दूर-दूरपर्यंत शेतामध्ये कुणीच दिसत नाही त्याला आणि त्याला असं वाटतं की हाच तो चान्स आहे, ज्या चान्समध्ये आपण पूर्णपणे तृप्त होऊन जाऊयात आणि जे होईल ते होईल. आज हिच्यासोबत आपण जबरदस्ती करूयात. तो मुलगा, तो माणूस तिच्यापाशी जातो आणि ती मुलगी माती खणण्यासाठी खाली वाकलेली असते. ती तिच्या कामामध्ये मग्न असते. तिला माहितीच नसतं की आपल्यासोबत काय होणार आहे आणि काय नाही. तिच्यापाशी एक छोटासा मोबाईल होता, पण ते मोबाईल यूज करायचा तिला चान्सच भेटला नाही. तो माणूस जातो आणि तिला पाठीमागून पकडतो आणि तसंच खाली त्या मातीवर पाडतो. तिच्या अंगावर तो झोपतो आणि तिच्यावर तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. चुंबनं घेतो, मोबाईल काढतो, तिचे फोटो काढून त्या फोटोला सुद्धा ते चुंबन करायला सुरुवात करतो. ती मुलगी ओरडायचा प्रयत्न करत होती, हातपाय हलवण्याचा प्रयत्न करत होती, ताकद लावण्याचा प्रयत्न करत होती. पण या धाप-धिपाड माणसासमोर तिची ताकद लागत नव्हती. कितीही काही केलं तरी तिची सुटका होत नव्हती. ती फार घाबरली होती. तिला असं वाटत होतं, की आता आपलं काही खरं नाहीये आणि तो तिला जबरदस्ती चुंबन करायला लागतो तिच्या होठांवर. तसं करता-करता तिच्या डोक्यामध्ये एक असा विचार आला, की जर आपण आत्ता काही केलं नाही ना, तर आपलीसुद्धा तीच अवस्था होईल, जी अवस्था मागच्या वेळेस काही मुलींची आणि काही लेकरांची झालेली आहे, जे की आत्तासुद्धा झालेली आहे आणि लोकं ते विसरले नाहीयेत. हिला वाटलं, की आता जर आपण काही केलं नाही, तर आपलीसुद्धा तीच अवस्था होणार. हिनं हिम्मत करून तो जो मुलगा हिला किस करतोय, त्याला किस करू दिला आणि जेव्हा त्याने त्याची जीभ हिच्या तोंडामध्ये टाकली, त्यावेळेस हिने हिम्मत करून हिच्या दाताने त्याची जीभच तोडून टाकली. आणि ज्यावेळेस हिची जीभ तोडली, त्यावेळेस याला इतकं जास्त दुःख झालं, इतकं जास्त त्रास झाला. हा ओरडत-ओरडत बाजूला गेला. सगळं तोंड रक्ताने रक्तबंबाळ झालं आणि हा हिच्या अंगावरून सरकला. जसा सरकला हिने आपला मोबाईल काढला, हिच्या परिवाराला फोन केला, भावांना फोन केला. त्यांना सांगितलं, की माझ्यासोबत असं-असं होतंय आणि सोबतच त्याच्या परिवाराने त्यांच्या परिवाराला फोन केला, की तुझ्या पोराने असं-असं केलंय. दोन्ही परिवार त्या जागेवर आले आणि परिवार आल्याच्यानंतर जो मुलाचा परिवार होता, जे माणसाचा परिवार होता, ते म्हणत होते, की यांनी सगळ्यांनी मिळून आमच्या माणसाची जीभ कापली आहे. पण ते म्हणत होते, की नाही तुमच्या माणसांना आमच्या मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून ही त्याची अवस्था झाली आहे. दोघांमध्ये भांडणं लागणारच होते, मारामाऱ्या होणारच होत्या, की तिथपर्यंत जे पोलीस असतात ते तिथे येतात आणि त्यांचे भांडणं थांबवतात. त्याला आरोपीला अटक करतात, हॉस्पिटलमध्ये नेतात, त्याचा विलाज करतात. जोपर्यंत त्याचा विलाज चालतो, तोपर्यंत त्या सगळ्यांचे लोकेशन चेक करतात मोबाईलचे कोण कुठं होतं, कोण कुठं नाही आणि त्याच लोकेशननुसार सगळ्यांना कळतं, की त्या माणसाने त्या मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यावर समोरची कारवाई चालू आहे. त्याला अटक करण्यात आलं आहे आणि ती मुलगी आता सुरक्षित आहे.
तर माझं असं म्हणणं आहे, की जी हिंमत या मुलीनं दाखवली ना, ती हिंमत प्रत्येक मुलगी जर दाखवण्याच्या पाठीमागे लागली ना, जे हे होतात ना, हे फार कमी होतील. आता याच्या पलीकडे सांगायचं म्हणजे आपल्या या देशामधलं जे राजकारण आहे, जे कायदे आहेत ना, ते एवढे बेकार आहेत, की शक्य नाही. म्हणजे खूप खूप झांबल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. डिव्होर्स वगैरे करायचा असेल, तर सगळे कायदे त्या मुलीकडून, त्या महिलेकडून होतात आणि एखाद्या महिलेचा बलात्कार होतो, तिचा जीव जातो, त्यावेळेस सगळे कायदे, हे सगळं काही त्या मुलाकडून होतात. म्हणजे सगळं काही ना पैसे खाण्याच्या जोरावरच चाललंय. तर आपली सुरक्षा आपल्याला स्वतः करता यावी, याची तुम्ही जाणीव ठेवा आणि याचे प्रयत्न तुम्ही करत राहा.